परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभेत येतात। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटलांनी या मतदारसंघातील अंतरवाली सराटी या आपल्या गावातूनच आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यानंतर हे गाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध झालं। लोकसभा निवडणुकीदरम्यान अंतरवाली गावात प्रचारासाठी कोणत्याही पक्षाचे ना नेते आले ना कार्यकर्ते, पण आम्ही 100% मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया अंतरवाली सराटी गावातील मतदारांनी दिली आहे। बाबा, मला तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा। मधुकर सोनाजी तारक। उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे, हा, तर मतदान तुम्ही करणार का? गावामध्ये 100 लोक आले का? हा, प्रचाराला कोणी आलं नाही आमच्या गावात। एकही कोणी आज आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही। कार्यकर्ता सुद्धा आमच्या गावात नाही लगी, झेंडा सुद्धा लागला नाही, कोणत्या पक्षाचा नाही, बोर्ड पोस्टर नाही, काहीच नाही। काही गाड्या एक बी नाही लगी, काही पत्रकार काही पत्रकार कोणीच नाही आले अजिबात लगी। काही कोणी भोंगे बिंगे काही काहीच नाही लगी, भोंगा नाही, फक्त आमचं कीर्तन सुरू आहे फक्त रोजची रोज। मग प्रचार फेरी वगैरे पण नाही झाली काही? हा हा, उद्या मतदान करणार की नाही मग? 100% मतदान करणार। आमच्या जवळ 200-250 मतदान आहे आमच्या तार कंपनीचं। एक घरात आमचे 300 मतदान आहे। मतदान तर करणार आम्ही। गावातून मस्त होणार आहे। हा, गावातून चांगलं होणार आहे। उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला मग? का आम्हाला फक्त आमचं सगळे सोय आरक्षण, आम्हाला काय या घेणं नाही, आम्हाला फक्त ते। आम्ही 8 महिन्यापासून सारात जागे इथं, हे घर आमचे जवळजवळचे, आम्हाला काही नाही। पण तरी पण आम्ही तसेच उद्या होणाऱ्या मतदानासाठी गावात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच मोठा उत्साह पाहायला मिळत असून मतदान आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही बजावणारच असं म्हणत अंतरवाली गावात 100% मतदान होणार असल्याच्या प्रतिक्रिया अंतरवाली गावातील मराठा बांधवांनी दिल्यात। आम्हाला ज्या उमेदवाराला निवडून द्यायचं त्याला आम्ही निवडून देऊ आणि ज्याला पाडायचं त्याला पाडू असं म्हणत भावी उमेदवाराने मराठा आरक्षणाची मागणी, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा अंतरवाली गावातील मतदारांनी बोलून दाखवली आहे। या गावात प्रचारासाठी कुठलाच उमेदवार, नेते ना त्यांचे कार्यकर्ते आले नाही, त्यामुळे या ठिकाणचा मतदार राजा नेमका त्याचा कौल कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दादा, मला तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा। उद्या परभणी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे। अंतरवाली सराटी गावात कोणी नेते येऊन गेले का प्रचारासाठी? नाही, माझं नाव प्रल्हाद सोनाजी तारक आहे। मूळ गाव राहणारा माझा अंतरवाली सराटी आहे। आमच्या गावामध्ये एकही हे पहिले कोणी आलेले नाहीत। फक्त आज अपक्ष उमेदवार गावामध्ये आले म्हणतात, आम्हाला तर भेटलेच होते, पण ते राऊंड त्यांच्या गावामध्ये चालू आहे। 15 ते 20 दिवस प्रचार चालला, मात्र या गावामध्ये कोणी चाललं नाही, अजिबात कोणी नाही आलं। उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, मग मतदान करणार की नाही आपण? नाही, आम्ही आमचा हक्क बजावणार ना। मतदान तर आम्ही करणारच, पण कोणाला करायचं कोणाला नाही करायचं हे निर्णय आम्ही पक्का घेतलेलाच आहे। आम्ही मतदान बी केलं तर तुम्ही गृहीत धरू शकणार नाही, आणि केलं बी तरी धरू शकणार नाही, नाही केलं तरी धरू शकणार नाही। त्याच्यामुळं आम्ही आमचं जो आदेश सुटला त्या आदेशाप्रमाणे काम करणार। भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला काही अपेक्षा नाही, फक्त भावी खासदारांनी आमच्या मराठा आरक्षणात आम्हाला थोडा सहकार्य करावं, आणि सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांना आज बी एक विनंती करतो की आज तर काही करू शकत नाही, इतकं चॉकलेट कोणी कोणाला देणार आहे, फक्त आमचं सगळ्या सोयऱ्याचा आणि आरक्षणाचा मार्गी लावा। काय नाव दादा आपलं? माझं नाव प्रल्हाद सोनाजी तारक।